महाविकास आघाडीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी या बैठकीतून नाराज होऊन परतले आहे. या ठिकाणी हव्या तशा जागा न मिळाल्यामुळे स्वबळाची तयारी त्या पदाधिकाऱ्यांनी दर्शवलेली आहे. या बैठकीमध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य आम्हाला मिळून आलं नाही. आम्ही स्वबळाचा नारा देतो असं म्हटलंय राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी. काय सांगाल? खरं तर ज्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून या महाराष्ट्र राज्यामध्ये सरकार होतं आणि तीच महाआघाडीचा अजेंडा घेऊन महानगरपालिकांच्या निवडणूक लढण्यासंदर्भात चर्चा झाल्या होत्या आणि त्याच आदेशाचं पालन करून या ठिकाणी जळगाव शहरात देखील महानगरपालिकेच्या माध्यमातून निवडणूक लढून एक शाश्वत विकास करण्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी अजेंडा घेऊन निवडणुका लढण्याचा आमचा एक यशस्वी प्रयत्न होता. परंतु या ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या काल जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये त्यांचे शहराध्यक्ष, प्रदेशचे त्यांचे काही लोक, महानगराचे काही लोक आणि जे निवडणूक लढू इच्छित असलेले प्रमुख पदाधिकारी यांच्यासोबत आज या ठिकाणी आम्ही एक प्राथमिक चर्चा करण्यासाठी मीटिंग आयोजित केली होती. परंतु त्यामध्ये ज्या ठिकाणच्या जागा आम्ही यापूर्वी लढलेलो आहे, महानगरपालिकेवर आमची मागच्या वेळेस सत्ता होती, महापौर होते, उपमहापौर होते, नगरसेवक होते, त्या दृष्टीने ज्या ठिकाणी विद्यमान नगरसेवक आमचे पक्षाचे निवडून आले होते त्या जागांच्या संदर्भात चर्चा करत असताना काही जागा या त्यांनी मागितल्या, परंतु त्या देणं शक्य नसल्याने आणि त्या ठिकाणी आमचे काही विद्यमान नगरसेवक आज रोजी काम करत असल्या ठिकाणी, ज्या ठिकाणी आमचे तुल्यबळ उमेदवार आहेत, ज्यांची निवडून येण्याची त्या ठिकाणी क्षमता आहे, अशा जागा देखील त्या ठिकाणी त्यांनी मागण्याचा प्रयत्न केला. परंतु चर्चेअंती कुठलाही तोडगा या ठिकाणी निघालेला नाही, कुठलाही निर्णय या ठिकाणी झालेला नाही. परंतु जर अशा पद्धतीने एकला चालोराच्या पद्धतीने एकल पद्धतीने निर्णय घेत असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि त्यांचे पदाधिकारी, तर मग महाविकास आघाडी होणं या ठिकाणी अशक्यप्राय आहे. कारण ज्या जागा निवडून येण्याची क्षमता, सर्वप्रथम तर महाविकास आघाडीचा या ठिकाणचा पहिला अजेंडा होता की निवडून येणारा क्षमता असलेला उमेदवार, मग तो काँग्रेसचा असो, राष्ट्रवादीचा असो किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा असो, असा प्रथम अजेंडा होता. परंतु त्यांची जी भूमिका आहे ती कुठेही निर्णायक नाही. त्यांच्याकडे निवडून येण्याची क्षमता असलेले कुठलेही गणित नाही आणि त्या ठिकाणी निवडून येतील अशा पद्धतीचं कुठलं ते त्या ठिकाणी आलेखही नाही आणि अशा पद्धतीने ते जर जागा मागत असतील तर ते देणे शक्य होणार नाही. म्हणून या ठिकाणी महाविकास आघाडीचा जो निर्णय आहे तो कुठल्याही अंतिम निर्णयापर्यंत अजून तरी पोहोचलेला नाही. स्वबळाचा नारा त्यांनी दिलाय, आपला पण स्वबळाचा नारा आहे का? निश्चितच आमचा तर पहिला अजेंडा असा आहे की या ठिकाणी महाविकास आघाडी करून निवडणुका लढण्याचा होता. परंतु जर ते या गोष्टीला तयार नसतील तर आमचे या ठिकाणी आपण बघितलं असेल आपल्या माध्यमातून काही या ठिकाणचे जे काल ज्या उमेदवाऱ्या या ठिकाणी आम्ही इच्छुकांच्या दिलेल्या होत्या किंवा इच्छुक उमेदवारांनी आमच्याकडे त्या ठिकाणी फॉर्म भरलेले होते, तर आमच्याकडे कालपर्यंत 170 ते 172 उमेदवारी इच्छुक करत असलेल्या उमेदवारांनी त्या ठिकाणी आमच्याकडे आमचे महानगराध्यक्ष शरदभाऊ तायडे असतील यांच्याकडे दिलेले आहेत आणि त्या पद्धतीने आता इच्छुकांच्या मुलाखती देखील उद्यापासून आमच्या ठिकाणी सुरू होणार आहेत. चर्चेची दारबंद झाली आहेत आपली, काय आहे अपेक्षा अजून आपल्याला काही होईल? जर अशा पद्धतीने ज्या ठिकाणी निवडून येण्याची क्षमता ज्या उमेदवाराची असेल आणि त्या ठिकाणी जर माझा कार्यकर्ता, माझाच पक्षाचा माणूस आणि माझाच उमेदवार असला पाहिजे अशा पद्धतीची जर भूमिका असेल तर मग कशा पद्धतीने युती त्या ठिकाणी होईल किंवा आघाडी त्या ठिकाणी होईल. त्यामुळे जर असा एकला चालोऱ्या पद्धतीचा नारा त्यांनी दिला असेल तर निश्चितच महाविकास आघाडीतनं लढता आम्ही आमचे स्वतंत्र 75 जागा या मशाल चिन्हावर या ठिकाणी लढण्यासाठी आम्ही तयार आहोत. आघाडीत बिघाडी म्हणण्यापेक्षा आमचा प्रथम अजेंडा जो होता तो निवडून येण्याची क्षमता असलेला उमेदवार, मग तो काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा शिवसेनेचा असेल, अशा पद्धतीने जर भूमिका घेऊन निर्णय घेतला असता तर निश्चित आघाडी झाली असती. परंतु जर ती क्षमता नसेल आणि त्या उमेदवारासाठी तुम्ही तिथे पक्षाच्याकडून उमेदवारी मागत असाल तर ते देणे शक्य नाही.